सो क्लाउनिंग एक वेगळा कला प्रकारच आहे आणि भारतात खूप कमी लोक ते करतायत. मुळात क्लाउनिंग हा प्रकार आपल्याला आत्तापर्यंत 2 गोष्टी होतात. लोकांना वाटतं की मायमिंगचाच एक भाग आहे क्लाउनिंग, पण नाही. ते 2 वेगळे कला प्रकार आहेत. त्याचबरोबरीने क्लाउनिंग म्हणतो तेव्हा जनरली लोकांना सर्कसमधले क्लाउन्स किंवा विदूषक, जोकर जे आपण म्हणतो, तर लोकांना एकतर तो क्लाउन वाटतो किंवा मग लोकांना तो क्लाउन असतो जो आपल्याला रस्त्यावरती खेळ करताना दिसतो, जगलिंग करतो, मॅजिक ट्रिक्स करतो. पण अब्रॉड किंवा आपल्या देशाच्या बाहेर क्लाउनिंग हे एक वेगळं आर्ट फॉर्म आहे. पण भारतात खूप कमी लोक आहेत आणि कमी म्हणणारच नाही. वन ऑफ द फर्स्ट फ्यू पीपल ज्यांनी क्लाउनिंग इकडे खूप जास्ती ॲक्टिव्ह केलं ते म्हणजे माझे सर रुपेश टिल्लू. ते अख्ख्या वर्ल्डमध्ये ते फिरले आहेत क्लाउनिंग घेऊन आणि मी ज्या प्रकारचं क्लाउनिंग करते त्यांच्याबरोबर किंवा आमचा जो ग्रुप आहे त्याला थिएटर क्लाउनिंग असं आपण म्हणू शकतो. आणि आमचा मेन उद्देश हाच आहे की त्या कलाप्रकारे आपण लोकांना हसवण्याचं काम करायचं. आणि एक एक कोट आहे की डिस्टर्ब द कम्फर्टेबल अँड कम्फर्ट द डिस्टर्ब्ड. इट इज मोर हिलिंग. की त्याला कधी कधी काही सेन्स नसतो, त्याला स्टोरी लाईन नसते, इट इज अब्झर्ड, पण तरीही त्या मोमेंटमध्ये तुम्हाला एक वेगळाच रिलीज मिळतो त्या गोष्टीचा. सो क्लाउन्स विदाउट बॉर्डर्स नावाची एक संस्था आहे जी माझ्या मेन संस्था जी आहे ती स्वीडन बेस्ड आहे. आणि त्याचे अनेक चॅप्टर्स आहेत. सो भारत त्याच्या अंडर 15वा देश आहे. आणि आम्ही हे क्लाउनिंग घेऊन जे सेक्स वर्कर्सची मुलं आहेत त्यांच्यासाठी जाऊन परफॉर्म करतो किंवा रेस्क्यू झालेल्या बायका आहेत ह्युमन ट्रॅफिकिंगमधल्या, आदिवासी पाडे आहेत, आश्रमशाळा आहेत, झेडपीच्या ज्या शाळा आहेत, अशा सगळ्या मुलांसाठी, मेजरली मुलांसाठी आम्ही जाऊन ते परफॉर्म करतो आणि त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो.